कृष्ण हरी माऊली मुक्ताई देवी पायी दिंडी सोहळा या निमित्ताने वापगाव येथून महिला दिंडी आपल्या पिराच्या कुरोली या ठिकाणी आलेले आहे आणि पिराच्या कुरोली आल्यानंतर कालचा मुक्काम झाला आणि आता सकाळी निवांत मध्ये भोजन करून सगळी मंडळी निघणार आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी महिला भगिनी पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने दिंडीमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी आपण पाहतोय की स्वयंपाक बनवण्याचं काम चालू आहे। चपाती बनवतात, चपाती अतिशय गोल बनवतात आणि विशेष म्हणजे सगळ्या महिला मग्न झाल्यात आणि ह्या अन्नपूर्णा म्हटलं पाहिजे यांना, कारण यांनी दररोज प्रत्येक वारकऱ्यांना किंवा या ठिकाणी असणाऱ्या दिंडीमध्ये सगळ्यांना चांगलं भोजन देण्याचं काम करतायत। त्याचबरोबर चपाती भाकरी किंवा सगळ्या गोष्टीची मदत या ठिकाणी महिला करतायत। त्या महिलांना धन्यवाद तेवढे थोडे असतात, कारण हे सगळं महिलांशिवाय होऊ शकत नाही। आपण पाहू शकता अजूनही काही महिला या ठिकाणी आहेत। इथे चालू आहे काही शेंगदाणे वगैरे असे निवडत आहेत। महिला भगिनी या ठिकाणी मग्न आहेत आपल्या कामामध्ये, कारण ह्या माऊलींचे हात या सगळ्या स्वयंपाकाला लागल्यानंतर एक वेगळी आवीट गोडी त्यामध्ये तयार होते। इकडच्या बाजूला पाहू शकता आपण बटाटे काहीतरी सोलायचं काम चालू आहे, फ्रायचं काम चालू आहे ही सगळी मंडळी। आणि हो, त्याचबरोबर एका बाजूला स्वयंपाक चालू आहे, परंतु आम्ही न थांबता हरिनामाचा जागर त्या ठिकाणी चालू राहणार आहे। हरिनामाचा जागर चालू असताना सगळी मंडळी मग्न आहेत आपल्या ताल मृदुंगाच्या तालामध्ये किंवा तालामध्ये। या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झालंय, सगळे मग्न झालेत। खऱ्या अर्थानं माऊली या ठिकाणी सगळे माऊली एकत्र आहेत। एका बाजूला मृदुंग आहे, दुसऱ्या बाजूला विणा आहे, तिसऱ्या बाजूला ताल आहे, तर चौथ्या बाजूला गायक मंडळी आहेत, महिला भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत। ही सगळी मंडळी अतिशय मनापासून या ठिकाणी वारीमध्ये सहभागी आहेत। पुढे पाहू शकता काही माऊली या ठिकाणी विसावलेले आहेत, तर काही माऊली आपापल्या कामात आहेत, गप्पा गोष्टी करतायत। या ग्राउंडवर आपण पाहिलं की या ठिकाणी रात्री सगळे कणास लावली होती, सगळे तंबू होते, त्या तंबूमध्ये सगळे विसावले होते, विश्रांती केली। काही मंडळींनी या मोकळ्या ग्राउंडवर विश्रांती घेतली। विश्रांती घेऊन प्रातःसमयी सगळ्या विधी उरकून आता स्नान वगैरे उरकून आता सगळी मंडळी या कार्यक्रमामध्ये अर्थात या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत। मुक्ताई देवी पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख ज्यांनी या ठिकाणी आपण पाहिले की आल्यापासून किंवा पहिल्यापासून अतिशय व्यवस्थितरित्या त्यांचं देखभाल किंवा त्यांना जे नियोजन असतं ते सगळं करतायत, अशी ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत। तर आपण जाऊ शकतो की दिंडी प्रमुख जे आहेत मुरलीधर महाराज दौंडकर आहेत, रामकृष्ण हरी माऊली कसे आहात, व्यवस्थित चाललंय, कसं नियोजन सगळं व्यवस्थित आहे, कुठली प्रकारची कमतरता नाहीये। तर त्याचबरोबर मी सांगेल की तुम्ही हे सगळं करत असताना एनर्जी ही कशी येते माऊली? एनर्जी काय पांढरंग एनर्जी देतो, वा क्या बात आहे। तर आता काही वारकरी देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या बरोबर आलेले। त्याचबरोबर पहिल्यांदा आपण आता जाणार आहोत आमच्या दिंडी प्रमुखाकडे, त्यांची छोटीशी आपण आता मुलाखत घेऊया। या ठिकाणी ते जे आहेत तर त्यांनी अनेक वर्षापासून आपल्या अथक परिश्रमातून दिंडी पुढे नेली आणि म्हणून ते देखील या ठिकाणी आपल्याबरोबर संवाद साधतायत। मी त्यांना विनंती करणार आहे, काही प्रश्न विचारणार आहे। आपल्या दिंडीची स्थापना किती वर्षापूर्वी झाली? अधिकृत 13 वर्ष झाली। 13 वर्ष झाली अधिकृत। पहिले 20 वर्ष आम्ही दिंडीत होतो। म्हणजे सुरुवातीला दिंडी नसताना तुम्ही स्वतः चालायचे यायचे, एक आवड निर्माण झाली परमेश्वराची आणि मग तुम्ही यायचे। नंतर वाटलं की दिंडी काढावी, दिंडी काढली। बरं, काय दिंडी काढल्यानंतर सुरुवात कशी झाली? सुरुवात चांगल्या प्रकारे झाली, लोकांनी चांगलं साथ दिली। आता साधारणतः तुमच्या दिंडीचे स्वरूप किती लोक दिंडीमध्ये आहेत? आता आमच्या दिंडीमध्ये साधारणतः 300-350 लोक आहेत। 300-350 लोक आहेत। बर, आता याच्यामध्ये महिला पुरुष किंवा वृद्ध तरुण सगळे एकत्र काम करतात, सगळे एकत्र आणि चांगल्या पद्धतीने चाललंय, चांगल्या पद्धतीने अतिशय मनमुराद सगळा आनंद घेत आहेत। बघूया या ठिकाणी महाराज मंडळी आहेत, महाराजांकडे जाऊया। सगळे महाराज मग्न झालेत, त्यामध्ये हरिनामाचा जागर होतोय। आपण आता याही बाजूने बघूया, काही माऊली आपल्या भजनात दंग आहेत। आपण पाहू शकता मृदुंग वाजवण्याचं काम चालू आहे, विना या ठिकाणी आहे। मला असं वाटतं की मी टाळ घेऊन त्यामध्ये
काळ घेऊन मला देखील त्यांच्या भजनामध्ये सहभागी व्हावं आणि खरोखर एक वेगळा आनंद त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतोय. वेगळा 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 आनंद विठुरायाच्या दर्शनासाठी आपण आतुर झालो होतो. अगदी उद्या किंवा परवा पंढरपूरकडे दर्शनासाठी आपण सगळे त्या ठिकाणी जाणार आहोत, प्रदक्षिणा करणार आहोत. आषाढीची वारी झाल्यानंतर आषाढी नंतर द्वादशी सोडूनच सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि नंतर आपापल्या घरी पुन्हा एकदा जाणार आहेत. परंतु गेल्यानंतर एक हरिनामाचा जागर मनामध्ये घेऊन एक देवावरची श्रद्धा हृदयात घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक वेगळा आनंद त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होणार आहे. आपण या दिंडीबरोबर शेजारच्या बाजूला दिंडी आहे तिकडे देखील आपण जाऊया भेट देण्यासाठी आणि त्यांच्याशी पूर्वी या ठिकाणी काही मंडळी माऊली विश्रावलेली आहेत त्यांच्याकडे जाणार आहे. खऱ्या अर्थानं हा वेगळा अनुभव आहे. काही मंडळी परतीच्या प्रवास